प्रधानजी हो म्हणा ना. हा प्रधानजी, आपल्या राज्यात काय चाललंय? आपल्या राज्यात काय खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. 3 संकट आपल्या राज्यात आहेत म्हणले सध्या. ऐकताय का नाही तुम्ही? आपल्या देशासमोर किती संकट आहे? 3. पहिलं संकट आहे माणसांना काम नाही. दुसरं संकट आहे कामाला माणसं नाही. पहिलं संकट काय? माणसांना काम नाही. दुसरं संकट काय? कामाला माणसं नाहीत. आणि तिसरं संकट आहे जी माणसं भेटतात ती कामाची नाही. फार अवघड चाललंय. पेट्रोल भेटेना, डिझेल भेटेना, गॅसच्या किमती वाढतच चालल्या. अवघड आहे. लोकांची उपासमारीची वेळ आलेली आहे. प्रधान सांगायचं राजा म्हटले प्रधानजी नावी मला रोज सांगतो सगळ्यांची 5 बोट तुपात आहेत आणि तुम्ही एकटेच असं का सांगता सगळे अडचणीत आहेत? प्रधानजी म्हणले मी एक आयोग नेमतो आणि अहवाल आल्यावर तुमच्या समोर मांडतो. प्रधानाने लगेच त्याचा आधार नंबर काढला, त्याच्या नावावर काय काय ते सगळं पाहिलं तर या नाव्याकडे 5 म्हशी होत्या आणि 5 दुभत्या होत्या. त्याची 5 पोट तुपात होती. मग त्याला वाटायचं सगळं गाव काय खाते? तूप खाते. प्रधानजीच्या लक्षात आलं. प्रधानजीनं काय केलं? त्यांनी चोराला बोलवलं. यांचे कॉन्टॅक्ट असतात. ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. कॉन्टॅक्ट चोराला बोलवलं आणि त्या बापू त्या नाव्याच्या 5 म्हशी चोरून नेल्या. दुसऱ्या दिवशी नावी गेला डोकी करायला. नावी दादा राज्यात काय चाललं? लय अवघड आहे. एवढ्या चोऱ्या माऱ्या वाढल्या राज्यासाठी. पण आपल्या दुःखाचं ज्ञान दुसऱ्याच्या दुःखाचं ज्ञान कधी? जेव्हा आपल्यावर दुःख येतं तेव्हा. म्हणून सगळ्या राजाला वनात पाठवायचे प्रतिकूल जीवनाचा अभ्यास करण्याकरता. त्या नाभागाला वनात पाठवलं. नाभाग तपश्चर्या करून आला. आल्यानंतर तो एका वाड्यामध्ये शिरला. एक भाऊ म्हणला ए कुठे निघालास? आणि या वाड्यात बाहेर हो, बाहेर हो. आणि का? तो वाडा माझ्या वाट्यावर आला. म्हणजे तू वनात गेल्यावर आम्ही वाटे करून घेतले म्हणे संपत्तीचे. वाटे करून घेतले. माझ्या वाट्याला काय ठेवलं मग? आम्हाला वाटलं तो आळंदीला गेला, आता तुझा वाटा कशाला ठेवायचा? अहो आम्हाला सोडून देतात लोक. आता दुसऱ्याचं कशाला सांगावं? माझ्याच घरच्या राशन कार्डावर माझं नाव नाही. मी वडिलाला विचारलं माझं नाव तुम्ही काय केलं? घरचं राशन तू खातच नाही म्हणले. सरकारला कशाला फसू? असं जमेत. तेवढ्यात एक जण म्हटला पुढची कथा लय गोड्या लक्ष दे नाही. तुझ्या वाट्याला काहीच नाही असं नाही. तुझ्या वाट्याला म्हातारा बाप ठेवलाय. लगेच नाभाग म्हणला अरे तुम्ही म्हातारा बाप नाही माझ्या वाट्याला विश्व ठेवलं. म्हाताऱ्या बापाला नाभागाने घेतलं आणि निघाला तर म्हातारा बाप रडत होता. पोरगा पुढे चालत होता. बाप रडत होता. बापाला विचारलं पोराने बाबा तुम्ही का रडता? आणि बाबा प्रत्येक बापाचं कर्तव्य असतं त्यांनी मुलाला संपत्ती दिली पाहिजे आणि संस्कार दिले पाहिजे. पण माझ्यासारखा दुर्दैवी बाप या जगात नाही. तुला संस्कार देऊ शकलो पण संपत्ती नाही. त्यांना संपत्ती दिली पण संस्कार नाही. लक्षात ठेवा वैकुंठवासी जगन्नाथांना पवार म्हणायचे तुम्ही पैसे कमी कमवा पण पोरांकडे लक्ष जास्त द्या. वाक्य आहे का? मुलं वाढवणं पुरुषार्थ नाही, मुलं घडवणं पुरुषार्थ आहे. जिजाऊनं शिवबा वाढवला नाही, तिने घडवला, वाढवला नाही. अफजल खानच्या आईचं मला माहित नाही काय होत. तिनं वाढवला फक्त. तिनं काय केला? वाढवला, घडवला नाही. जगन्नाथांना काय म्हणायचे? मुलं वाढवणं जर पुरुषार्थ असता तर पहिला पुरस्कार डुकरीनीला द्यावा लागला असता. माणसाला आयुष्यभर जेवढे होत नाही तेवढे डुकरीनीला एका येताला होत. पण ती तेवढ्याला आवडते. सगळे गुपदुलेच्या गुपदुले. माझ्याकडे काय पाहता मी डुकराच्या सांगायला मग लेख पाहायला लागले माझ्याकडे पाहू. जिनके घर शीशे के होते हैं. मुलं वाढवणं पुरुषार्थ नाही, मुलं घडवणं पुरुषार्थ आहे. अरे मी दुर्दैवी बाप आहे, तुला संस्कार दिले पण संपत्ती नाही, त्यांना संपत्ती दिली पण संस्कार